काल पुण्यात झालेल्या पावसाने पुणे महानगरपालिका प्रशासनाला जो आहे तो आरसा दाखवलेला आहे। भर उन्हाळ्यात झालेल्या 1.5 ते 2 तासाच्या पावसामुळे पूर्ण पुणे शहर जे आहे ते जलमय झालं होतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत। सर, काय सांगाल 1.5 ते 2 तासाच्या पावसामुळे अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली, कोण जबाबदार वाटतं याला? सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। कालच्या झालेल्या पावसामुळं पुणे शहरातील झोपडपट्ट्या असेल, रस्ते असेल, लोकांच्या सोसाट्या असतील, सगळ्या भागामध्ये मोठं नुकसान झालं आहे। गरिबांच्या घरातून तर सगळं पाणी बाहेर पडलेलं आहे। या ठिकाणी रस्ते सगळे तुंबले, जसं का नदी वाहत होती अशी परिस्थिती झालेली आहे। झाडं पडल्यामुळं एक आमच्या आजी वारलेल्या आहेत, त्यांना देखील श्रद्धांजली। झाडं पडल्यामुळं अनेक रिक्षांचं, कारचं नुकसान झालेलं आहे। शहरामधल्या सगळ्या भागामध्ये ही विस्कळीत परिस्थिती होती आणि म्हणून या ठिकाणी आज आमचे सगळे नगरसेवक आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो, ड्रेनेजमध्ये काम करत होतो, झाडं तोडण्याचं काम करत होतो। प्रत्येक नगरसेवक आपल्या वाड्या वस्त्यावर काम करत होता। अशा परिस्थितीमध्ये एकही अधिकारी तुम्हाला कुठं काम करताना दिसला नाही, आम्हालाही दिसला नाही। आम्ही फोन करताना अनेक लोकांचे फोन स्विच ऑफ, कोणी मदतीला नाही। झाडं लोकांच्या अंगावर पडले, प्रायव्हेट कंपनीला सांगून आम्ही त्यांना बोलून आम्ही झाडं कटिंग करून घेतलेली आणि एकाच वार्डामध्ये 20-25 झाडं पडले असेल तर मग या ठिकाणी शहरातली काय परिस्थिती असेल ती सांगायला नको। आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गटर लाईन तुंबलेल्या आहे, ड्रेनेज तुंबलं आहे, पावसाळ्याचं पाणी ड्रेनेजमधून बाहेर जाणं, ही परिस्थिती कशामुळं नाही। आता आम्ही 1.5 महिना आम्ही निवडून आलेले आहेत, महापौर उपमहापौर आम्ही 1.5 महिना। आता 1.5 महिन्यामध्ये आम्ही काय करणार नाही का, तरीसुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांची सेवा करतो। काय मागणी असणार आहे तुमच्या? नाही, यामध्ये या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं प्रशासकांनी ज्या पद्धतीने मोठी कामं केलेत सांगतात, ड्रेनेजचं काम केलं म्हणतात, ड्रेनेज बदललेलं काम केलं म्हणतात। मग ते एवढं जर प्रशासनाने काम केलं असेल तर आज परिस्थिती का निर्माण झाली? ही 4 वर्षामध्ये प्रशासनाने काम केलं का नाही आहे? मग 4 वर्षामध्ये पुणे शहराला काय वाऱ्यावर सोडलं का प्रशासनाने? मग 4 वर्षामध्ये प्रशासनाने कामच केलं असतं तर कालची परिस्थिती का निर्माण झाली? यामुळं माझी स्पष्ट मागणी आहे की या 4 वर्षातल्या कामाची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, जी चौकशी झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आयुक्तांना आमची विनंती आहे की या पहिल्या पावसामध्ये, अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे, आता आमचं बजेट काल श्रीनाथ भिमालेने यांनी इम्प्लिमेंट सादर केले, त्याला मान्यताही दिली। आयुक्तांना माझी विनंती आहे की आता प्रत्येक नगरसेवकांनी ड्रेनेज आणि बाकी कामासाठी बजेट टाकलं, ती या आठवड्यात तुम्ही ते कामाला सुरुवात करा, त्याला मान्यता द्यायला सुरुवात करा। तुम्ही 4 महिन्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करणार, पुन्हा 4 महिन्यानंतर हे शहर अडचणीत येणार, कारण पैसे नाही आहे। मग आता बजेटला मान्यता दिली असेल तर नगरसेवकाचं बजेट आत्ताच खर्ची करा। मार्च संपलेलं आहे, तुम्ही आता ताबडतोब खर्ची काढा आणि आमचं बजेट खर्ची केलं तर सगळ्या शहरामधल्या जे काय अडचणी आहेत त्या किमान मार्गी लागतील। आणि पुन्हा दुसरी एक आयुक्तांना माझी सूचना आहे की जर नगरसेवक रस्त्यावर उतरतात, असं एखादं संकट शहरावर आलं तर आयुक्तांनी ताबडतोब आदेश काढावे। पूर्ण महापालिका त्या दिवशी चालू असायला पाहिजे, संध्याकाळीचे सगळे अधिकारी रस्त्यावर आले पाहिजे, संकटा काळात सगळ्या पुणेकरांना मदतीसाठी धावले पाहिजे। परंतु एकही अधिकारी, कुणी कर्मचाऱ्याने आमचं काम नाही, आमची सुट्टी झाली असं म्हणत असेल तर ते बरोबर होणार नाही आहे। तर अशा पद्धतीचा एखादा GB ठराव आम्ही नक्की मी पुढाकार घेऊन मान्य करेल की अशा प्राप्त काळामध्ये सगळ्या नगरसेवकांसह अधिकाऱ्यांनी देखील संकट काळामध्ये उभं राहिलं पाहिजे। नक्कीच काल झालेली परिस्थिती जी आहे ती गेल्या 4 वर्षापासून असलेलं प्रशासक राजे, म्हणजे याचं संपूर्ण खापर जे आहे ते आता सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर या ठिकाणी फोडलेलं पाहायला मिळते। 4 वर्षात प्रशासनाने केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी जी आहे ती आता उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।